Hello dear students, Dr. Bapuji Salonke, Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is Types of Motion. The learning outcome for our today's lecture is calculate the angular velocity of the body. Dear students, in this lecture we are going to study about the numericals based on the equations of angular motion. Okay. So dear student, in our last lecture we have already seen about the equations of angular motion. Here in just a few minutes we are going to take short recap of it. आपण बघितलेलं आहे की इक्वेशन्स ऑफ अँग्युलर मोशन हे कोणकोणते आहेत. तरी सुद्धा थोडक्यात आपण इथं रिव्हिजन करू म्हणजे आपल्याला पुढे जे न्यूमेरिकल्स पाहायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्या टर्म्स आहेत त्या आणखीन व्यवस्थित क्लिअर होतील आणि इक्वेशन्स सुद्धा आपल्याला अगदी सुटेबली निवडता येतील. कन्सिडर अ बॉडी मूव्हिंग इन अँग्युलर मोशन. एक बॉडी आहे ती अँग्युलर मोशन म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये आहे. त्या बॉडीची इनिशियल वेलॉसिटी एका पोझिशनला होती किती ओमेगा नॉट. त्यानंतर बॉडी मूव्हिंग करत असताना एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनला ती बॉडी गेली आणि त्यामुळे त्या बॉडीची फायनल वेलॉसिटी आहे अँग्युलर फायनल वेलॉसिटी ती ओमेगा इतकी झाली. आता बॉडीला एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत जाण्यासाठी असं म्हणा किंवा त्या बॉडीला त्याची वेलॉसिटी ओमेगा नॉटपासून ओमेगा बनवण्यासाठी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागला तर तो टाइम आहे टी. ओके. त्यानंतर बॉडीचे एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत जाण्यासाठी जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याचं घडून आलं टाइम टीमध्ये ते आहे थीटा अँड अल्फा इज अ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो ऑल दीज फिजिकल टर्म्स अँड देअर मिनिंग्स यू मस्ट नो. ओके. मग याच्यावर बेस्ड कोणकोणते अँग्युलर मोशनचे इक्वेशन आहे. देर आर 3 इक्वेशन्स ऑफ अँग्युलर मोशन. द फर्स्ट वन इज ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. सेकंड इक्वेशन इज angular displacement theta is equal to omega naught t plus 1/2 alpha t square. And third equation is omega square is equal to omega naught square plus 2 alpha theta. Dear students, these 3 are equations of angular motion and keep in your mind that you must know all these equations correctly and moreover the फिजिकल मिनिंग ऑफ ईच टर्म इन्वॉल्व इन द इक्वेशन. ह्या इक्वेशनमध्ये जी प्रत्येक टर्म आहे म्हणजे ओमेगा ओमेगा नॉट अल्फा थीटा ह्या टर्म्सचं नेमकं मिनिंग काय आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ह्या जर 2 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित माहीत असतील म्हणजे फर्स्ट काय आहे की यू मस्ट रिमेंबर द करेक्ट इक्वेशन अँड यू मस्ट करेक्टली नो द फिजिकल मिनिंग ऑफ द टर्म्स इन्वॉल्व्ड इन द इक्वेशन. ते तुम्हाला माहीत असल्याशिवाय तुम्ही इक्वेशन्स जे न्यूमेरिकल आहे ते व्यवस्थित सॉल्व करू शकणार नाही. सो लेट अस गो अँड ट्राय टू सॉल्व द न्यूमेरिकल. द फर्स्ट न्यूमेरिकल इज स्ट्रेट फॉरवर्ड. अ flywheel starting from the rest attains a speed of 1500 rpm in 1 minute. Calculate the angular acceleration. So this is a straightforward example. We are told that there is a flywheel which is starting from the rest. एक flywheel आहे सर्क्युलर आहे. फ्लायव्हील आहे म्हणजे ते सर्क्युलर आहे. ते रेस्टपासून सुरुवात करतं म्हणजे स्थिर स्थितीपासून सुरुवात करतं आणि एका मिनिटामध्ये त्याची अँग्युलर वेलॉसिटी किती बनते म्हणून सांगितले तर 1500 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. RPM मीन्स रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. ओके. मग सांगितले की मग किती ॲक्सेलरेशन असेल सांगा. ओके. आता पहा ओमेगा नॉट म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी किती असणार 0. कारण का तर व्हील आहे ती सुरुवातीला काय रेस्ट पोझिशनला आहे म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी 0 आहे. नंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की ते व्हील किती अँग्युलर वेलॉसिटी अचीव करतं म्हणजे फायनल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा किती आहे सांगितलेलं आहे 1500 rpm. नाउ डिअर स्टुडंट यू मस्ट नो दॅट वी all are given this quantity म्हणजे final angular velocity in revolutions per minute, but to solve the numerical we must convert this quantity into radian per second. See, revolutions per minute we should convert it into radian per second. So how to convert? See, 1500 into 2 pi. Okay, if you multiply 1500 into 2 pi then you will get revolutions conversion into radian, and when you divide whole thing divide by 60. Why 60? Because per minute na means minute means 60 seconds. So when you divide whole thing by 60 then you will get per second value. So in short 1500 into 2 pi divided by 60 is equal to 157.1
radian per second. Here I must tell you one thing, that when you want to convert revolutions per minute RPM into radian per second, you have to multiply the given मॅग्निट्यूड. आता इथे मॅग्निट्यूड किती आहे 1500, तर मॅग्निट्यूडला तुम्ही 2π/60 मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आपल्याला टाइम दिलेला आहे 1 मिनिट मीन्स 60 सेकंड, अँड वी आर आस्क्ड टू कॅल्क्युलेट अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. सो हाऊ टू कॅल्क्युलेट? The first formula we can is helpful to us to solve this example. Okay, so omega is equal to omega naught plus alpha t, that we have already seen that this is our first equation of angular motion. Let us rearrange or reconstruct this equation for alpha. Why? Because we are asked to calculate alpha. आपल्याला अल्फा काढायला सांगितले ना, तर आपण हे इक्वेशन आहे ते रिअरेंज करू अल्फासाठी. ओके, आणि आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू ओमेगा मायनस ओमेगा नॉट डिवायडेड बाय टी, अँड आफ्टर कॅल्क्युलेटिंग होल इक्वेशन और होल फॉर्म्युला वी विल कम विथ आन्सर अल्फा इज इक्वल टू 2.62 radian per second square. Okay, so this is very straightforward, simple numerical. Let us go towards next numerical. A wheel 80 centimeter in diameter turns at 120 rpm, means 120 revolutions per minute. What is the angular velocity in radian per second? And what is the linear velocity of a point on the rim of a wheel? बघा, दोन क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेले आहेत की एक व्हील, एक चाक आहे सांगितलेलं आहे, त्याचा डायमीटर किती आहे 80 सेंटीमीटर इतका आहे, आणि ते किती रिव्हॉल्युशन्स पर मिनिटनं फिरत आहे, तर 120 रिव्हॉल्युशन्स पर मिनिटमध्ये फिरत आहेत. म्हणजेच त्याची अँग्युलर वेलॉसिटी 120 रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे. तर आपल्याला विचारण्यात आलं की रॅडियन पर सेकंडमध्ये वेलॉसिटी किती आहे सांगा, आणि त्या व्हीलच्या रिमवरच्या एखाद्या पॉईंट जो आहे त्याची लिनियर वेलॉसिटी किती असेल असं विचारलेलं आहे. आता फर्स्ट आपण पाहू की आपल्याला या ठिकाणी डायमीटर दिलेलं आहे, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला रेडियसमध्ये करावं लागेल. इफ डायमीटर इज 80 सेंटीमीटर मन्स रेडियस इज 40 सेंटीमीटर. 40 centimeter means 0.4 meter. Okay, all right. Now we are given the angular velocity of the wheel 120 revolutions per minute. So in our last example also we have seen that how to convert the revolutions per minute unit into radian per second. So you have to multiply the given magnitude. Magnitude आपल्याला इथे किती दिलेले आहे 120. Magnitude ला आपण कितीने मल्टिप्लाय करायचं म्हणून पाहिलेलं आहे, तर 2π divided by 60. So we just multiply 120 into 2π divided by 60 and we will come with answer omega is equal to 12.57 radian per second. Okay, so this is all about the angular velocity of the wheel. ही angular velocity आहे व्हीलची. त्यानंतर आपण रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी ऑफ द बॉडी अँड अँग्युलर वेलॉसिटी हे पाहिलेलं होतं, आणि त्याच्यामधून आपण एक फॉर्म्युला ड्रॉ केलेला होता, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, वेअर व्ही इज अ लिनियर वेलॉसिटी, आर इज अ रेडियस ऑफ द व्हील अँड ओमेगा इज अ अँग्युलर वेलॉसिटी. सो टू कॅल्क्युलेट लिनियर वेलॉसिटी यूज दिस फॉर्म्युला, पुट द व्हॅल्यूज. रेडियस इज 0.4 मीटर इंटू angular velocity 12.57 and we come up with answer v is equal to 5.028 meter per second. So this is how you can solve the numerical. Let us go toward next numerical. The frequency of rotation of a fan changes from 3 revolutions per second to 5 revolutions per second in 5 seconds. Find the angular acceleration. Dear students, one thing here, keep in mind that you are given the frequency change. N is equal n0 means initially frequency change is 3 revolutions per second. The frequency change is 5 revolutions per second in 5 seconds. So this revolution change is happened in 5 seconds, and we are asked to calculate the angular acceleration. So dear students, keep in mind one thing, that this is initial angular velocity, this is final angular velocity. So you have to just convert this revolution into radian.
आपण पाहिलेलं आहे की इथे देताना यांनी पर सेकंदमध्ये दिलेलं आहे, पण रिव्हॉल्युशन पर सेकंद दिलं आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, हे रिव्हॉल्युशनचं रॅडियनमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. पण रिव्हॉल्युशन जे आहे त्याला रॅडियन, 1 रिव्हॉल्युशनला रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 2π. ओके, so we know the formula alpha is equal to omega minus omega naught upon t, 2π n minus 2phi n naught divided by t. Why did we multiply this n by 2π? Because we are given the angular velocity in a revolution per second. So nothing to worry about a second, but revolution we have to convert it into radians. So multiply the magnitude by 2π. म्हणून आपण इथं 2π ने मल्टिप्लाय केले आणि हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळालं. द अँग्युलर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 2.513 radian per second square. Okay, this type of examples will be asked in an examination for maximum 2 marks. Now next example, a wheel of a diameter 3 meter increases its speed uniformly from 150 revolutions per minute to 300 revolutions per minute in 30 seconds. Calculate angular acceleration. Now dear student, very straightforward example. There is a wheel, एक व्हील आहे, त्याचा डायमीटर 3 सेंटीमीटर आहे, म्हणजेच त्याची रेडियस किती असणार आहे, 1.5 मीटर इतकी असणार आहे. ओके, आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्याची इनिशियल जी वेलॉसिटी होती ती किती होती, 150 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट होती आणि त्याची फायनल वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी आहे 300 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. वी हॅव टू फर्स्ट आयडेंटिफाय व्हॉट इज ओमेगा 1, व्हॉट इज ओमेगा 2. ओमेगा 1 इज 150 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट, सो वी कॅन कन्वर्ट इट इंटू revolutions, radian per second by multiplying it by 2π divided by 60. In the same way we can convert the final angular velocity. Put the values. Okay, put the values, calculate, and we will come with answer. Alpha is equal to 0.524 radian per second square. Okay, this is how you can solve the example. All right. Now next example is a flywheel is rotating at 1200 rpm. It is brought to rest in 50 revolutions. Calculate the uniform retardation. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय बघा की एक व्हील आहे ते किती गतीने फिरत होतं, 1200 म्हणजे 1200 रिव्हॉल्युशन्स पर मिनिटने, आणि नंतर त्याला रेस्टला आणलं म्हणजे स्थिर केलं. त्याला स्थिर करण्यासाठी किती रिव्हॉल्युशन्स करावे लागले, तर 50 करावे लागले. तर सांगा की हे युनिफॉर्म रिटार्डेशन किती झालं. आता इथं रिटार्डेशन शब्द का वापरला, कारण अँग्युलर वेलॉसिटीच्या रेटमध्ये कमी 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 होत गेलेली आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला 1200 RPM यानं ते व्हील आहे ते ट्रॅव्हल करत होतं किंवा त्याचे रिव्हॉल्युशन्स होत होते, आणि नंतर ते स्थिर झालं म्हणजे गतीमध्ये कमी 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 होत गेलेले आहे, म्हणून याला ठिकाणी रिटार्डेशन म्हणले. म्हणजेच आता पहा, इनिशियल वेलॉसिटी किती आहे, 1200 RPM revolutions per minute. So we have to convert it into 1200 into 2π divided by 60. Now after converting it to 125.66 radian per second is the conversion of an initial angular velocity. Now finally that wheel has come to rest. ओके, ते व्हील जे आहे ते शेवटी काय झालं, स्थिर झालेलं आहे, त्यामुळं ओमेगाची व्हॅल्यू झालेली आहे 0. आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे, ओमेगा नॉटची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. आता फ्लाय व्हील इज ब्राउट टू रेस्ट इन 50 रिव्हॉल्युशन्स आपल्याला सांगितलेलं आहे. इथं सुद्धा काय म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे कशामध्ये दिले, रिव्हॉल्युशन्समध्ये. परत ते कसं आपल्याला पाहिजे, तर रॅडियनमध्ये पाहिजे. थिटा इज इक्वल टू 50 रिव्हॉल्युशन्स मीन्स 50 into 2π. Okay, we have already discussed about this thing, that how you can convert a revolution into radian. You have to multiply the magnitude by 2π. 50 revolutions म्हणजेच 50 into 2π means 314 radian. Okay, sorry. So omega naught we have omega, and we also have angular displacement. Now we can very easily calculate uniform retardation. Okay, we know this equation, omega square is equal to omega naught square plus 2 अल्फा थीटा. आता काही विद्यार्थी असं विचारतील की मग आपण पहिलं इक्वेशन का नाही वापरलं. पहिलं इक्वेशन मीन्स ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी, त्याच्यामध्ये सुद्धा अल्फा आहे ना, आपल्याला अल्फा कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, परंतु तिथं टाईमचा फॅक्टर लागतो. लक्षात घ्या, टाईम
आणि आपल्याला इथं टाईम दिलेला आहे का? नाही. म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन या ठिकाणी वापरावं लागेल. याच्या थ्रू सुद्धा आपण अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आणि इथं पहा, आपण हा फॉर्म्युला अल्फासाठी रिअरेंज केला. अल्फा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 थीटा. त्यानंतर आपण फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या सगळ्या, ओमेगा, ओमेगा नॉट अँड थीटा. आणि ती सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला कळालं की अल्फा इज इक्वल टू मायनस 25.13 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज युनिफॉर्म रिटार्डेशन. हे मायनस साईन काय इंडिकेट करतं? वेलॉसिटीमध्ये कमी होत गेलेले जो ॲक्सलरेशन आहे ते ॲक्च्युली निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे, म्हणजेच रिटार्डेशन आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके. Our next example is the second hand of a clock is 6 centimeter long. Calculate the linear speed of an ant sitting at its tip. बघा काय सांगण्यात आले की घड्याळामध्ये जे काटे असतात, मिनिट काटा, तास काटा, सेकंद काटा, तो त्याच्यामधला जो सेकंद काटा आहे तो 6 सेंटीमीटर लॉंग आहे इतका असं सांगण्यात आले. मग कॅल्क्युलेट करा की त्या सेकंद काट्याच्या टिपला जी काही एखादी मुंगी किंवा छोटासा कीटक त्या ठिकाणी बसला असेल त्याची लिनियर वेलॉसिटी किती असेल ते विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला एक माहिती आहे की सर्क्युलर फिरत असतो सेकंद काटा, म्हणजे 6 सेंटीमीटर ही झाली काय रेडियस. ओके. म्हणजेच रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर्स मीन्स 0.06 मीटर. ओके. आता टाइम जे आहे ती किती 60 सेकंड, कारण का सेकंड हँड कम्प्लीट्स 1 रोटेशन इन 60 सेकंड. म्हणजेच एका रिव्हॉल्युशनसाठी त्याला किती लागतं तर 60 सेकंद इतके लागतात. बरोबर आहे ना, त्याच्या पद्धतीने. आणि म्हणून आपण पाहिलं बघा लिनियर वेलॉसिटी इक्वल टू आर ओमेगा. आता ओमेगा म्हणजे काय? ओमेगा म्हणजे त्याची अँग्युलर वेलॉसिटी. पण आपल्याला जी अँग्युलर वेलॉसिटी माहिती आहे ती ह्या सेकंड काटाची कशी आहे तर रिव्हॉल्युशन पर सेकंद मध्ये माहिती आहे, म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिटमध्ये माहिती आहे. म्हणजे हा जो सेकंड हँड आहे तो त्याचं रिव्हॉल्युशन पर मिनिट जे आहे त्याच्यामध्ये माहिती आहे. म्हणून आपल्याला ही ओमेगा जे ते अशी पुट करावं लागेल 2π/t. म्हणजेच ते आपल्याला या ठिकाणी पुट केली तर आपल्याला मिळेल 0.06 इंटू व्हॅल्यू सगळ्या पुट केल्या आपण या ठिकाणी, आणि आपल्याला लिनियर वेलॉसिटी या ठिकाणी मिळाली 6.284 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज अ बॉडी ॲक्सेलरेटिंग युनिफॉर्मली ॲट 5 रेडियन पर स्क्वेअर सेकंड is found to be rotating at 90 radians per second for 12 seconds. Determine the initial velocity and angle turned during this interval. ओके. म्हणजे आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एक बॉडी आहे ती युनिफॉर्मली ॲक्सेलरेट व्हायला लागलेली आहे. युनिफॉर्म आहे पण ॲक्सेलरेशन युनिफॉर्म आहे, म्हणजे ॲक्सेलरेशनमध्ये काही चेंज घडत नाही आहे. आणि त्या ॲक्सेलरेशनचा रेट आहे की 5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके. आणि ह्या ॲक्सेलरेशननं मग बॉडी रोटेट होते 90 रेडियन पर सेकंड फॉर 12 सेकंड्स. म्हणजे 12 सेकंदासाठी 90 रेडियन पर सेकंड या रेटनं ही बॉडी 12 सेकंदांसाठी रोटेट होते. डिटरमिन द इनिशियल वेलॉसिटी अँड अँगल टर्न्ड ड्युरिंग दिस इंटरव्हल. इनिशियल वेलॉसिटी किती असेल आणि याच्यामध्ये अँगल म्हणजे थोडक्यात अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती घडून आलं असेल बॉडीचं हे याच्यामध्ये विचारले. आता सोल्युशनचा आपण विचार करताना सुरुवातीला आपण हे माहिती करून घेतलं पाहिजे. इनिशियली वी मस्ट डिस्कस अबाउट द विच आर द थिंग्स गिवन इन द सेड एक्झाम्पल. सो वी आर प्रोव्हाइडेड विथ द अँग्युलर ॲक्सेलरेशन. द अँग्युलर ॲक्सेलरेशन प्रोव्हाइडेड इज अ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. Okay, and the uniform acceleration is 5 radian per second square. The angular velocity, which is the final angular velocity, is 90 radian per second, and the time given is 12 seconds. Okay. To find initial velocity omega naught, omega is equal to omega naught plus alpha t. Equation of angular motion we know 90 is equal to omega naught plus, we have just put the value omega naught plus 60. So omega naught is equal to 30 radian per second. To find angle turn means angular displacement. Now use the third equation of angular motion. Omega square is equal to omega naught square plus 2 alpha theta. Just put the values in this equation, calculate those all equations, and we come up with answer. Theta is equal to 7200 divided by 10 is equal to 720 radian. So this is how you can solve the numerical. Okay. All right, dear students. Thank you.